आम्ही पण पाहुण्यांकडे जातोय ते असल्या टाइमला पाहुणा झोपायला ना आम्ही तिथं पोचायला सकाळचं याचं सोडून ही रात्रीचीच घेऊन येते ती मला इथं पोचल्या म्हणली ते आता लिफ्ट वर चाला आत्ती पण आमची राहत्या बरोबर 11व्या मजल्यावर आता अचानकच एंट्री टाकायचं म्हणलं आत्तीच्या घरात पण कशाचं काय कॅमेरा फिरवल्यावर कळलं बघा माग आत्ती आधीच येऊन बसलेली जिन्यात आणि पुढे बघतोय तर काय ताय पण उभ्या होत्या उमऱ्यात आम्हाला बी रात्रीचा इथं झाल्यामुळे लेट सकाळी उठून डायरेक्ट हातरून काढतानाचाच व्हिडिओ दाखवला थेट ह्याच पण हातरून होस्तवर गोळा मी आंघोळ करून मोकळा आणि नुसतं मी आवरून कुठं चालतंय माझ्या बरोबर ह्या सगळ्यासनी आवरायला लागतंय कारण ताईंनी सांगितलेलं हो दाजीसनी डबा नाही दिला तर तुम्हाला पण वाढणार नाही जेवायला मग सगळ्यासनीच गाडीत घेऊन येऊया म्हणलं आता दाजीसनी डबा देऊन आणि इथल्या इथं डबा द्यायला आम्ही पण कार घेऊन निघालेलो मोठ्या टेंब्यात पण आमासनी रस्त्यातच थांबायला लागलं कारण हवा नव्हती गाडीच्या मागच्या टायरात ह्याला पण म्हणलं आम्ही बसतो गाडीत तू ये डबा देऊन पण इथल्या कंपनीतल्या साहेबांनी घेतलेला आम्हाला पण बोलवून आता इथं ह्यांच्या बरोबर गप्पा मारून म्हणलं घराकडची वाट धरावी आणि वर जाऊन खाली कशी गाडी पार्क केली ती तुम्हाला दाखवावी हिनं ढोस टाकून लावलं की मला आवरायला अहो ह्या दोन बहिणी आधीच नटून थांबलेल्या मला राखी बांधायला इथला कार्यक्रम पार पाडून आणि लागलाच इथं फोटो पण काढून आम्ही रिटर्न येणार होतो कराडला त्यामुळे आत्ती पण आलेले आम्हाला खाली सोडायला अशा प्रकारे हिने आम्हाला ना आम्ही यासने बाय करून आलो मी आमच्या घरी.